मला वाटतं उद्धवजी ते म्हणतात शेतकऱ्यांचा चिखल केला, मदत करत नाही. मी वारंवार तेच सांगतो की आपण सत्तेत असताना आपण काय बोंब पाडली, आपण ते तर बघावं. आपण काहीच केलेलं नाही शेतकऱ्यांसाठी. आणि आपल्याला म्हणण्याचा अधिकार आहे का हा? इतके वर्ष आमच्या सोबत होते तेव्हा त्यांना काहीच वाटलं नाही ना, आता कसं काय त्यांना स्वप्न पडायला लागलेलं एकदम असं आम्ही चिखल केला म्हणून. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण प्रॅक्टिकल बोललो पाहिजे. काहीतरी अवांतर नुसतं आता आता त्यांना कुठे जनाधार राहिलेला नाही. येत्या निवडणुकीमध्ये त्यांना दिसेल आपली आपली ओळख काय आहे, आपली पात्रता काय आहे हे त्यांना कळेल ना. आता त्यांनी आमोरसमोर करावं, पण वाटेल तसं बेछूट बोलावं, वाटेल तसे अपशब्द बोलावे. हाच त्यांचा धंदा झालेला आहे शिवसेनेचा, उभाठा गटाचा. सकाळपासून वाटेल तसं घाणेरडं बोलायचं, याशिवाय दुसरं काही नाही. मला वाटतं एवढ्या बोलल्यापेक्षा, एवढी बडबड केल्यापेक्षा ते जर जरा फील्डवर गेले तर जरा 4-2 मतं जास्त मिळतील त्यांना. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. 2-4 जास्त कुठेतरी माणसं निवडून येतील जास्तीचे, पण ते सोडून फक्त तोंडसूक घ्यायचं, काहीतरी वायासारखं बोलायचं, हा प्रकार त्यांचा चाललेला आहे. आता मोदींवर बोलायची, मोदीजींचं हिंदुत्व तपासायला की पात्रता आहे का त्यांची? आहे पात्रता? तर तुम्ही ह्याला आमच्यासोबत असताना तुम्ही खुशाल त्या काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलात, सगळं गुंडाळून टाकलं सगळं तुमचं बाळासाहेबांचं हिंदुत्व. आणि तुम्ही आम्हाला अक्कल शिकवताय का? अधिकार आहे का त्यांना बोलायचा? आणि म्हणून मला वाटतं आता त्यांची जी फजिती होते आणि त्यातून ते विघ्न व्यवस्थित आलेले आहेत आणि म्हणून वाटेल तशी बडबड ते करतायत.